चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12th मधला पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक याच्यामधला प्रूफ पाहूया. ठीक आहे. का म्हणता आपण युजिंग रूल्स ऑफ लॉजिक, लॉजिकचे रूल्स लावायचे आणि प्रूव्ह करायचे की नॉट पी आर क्यू, नॉट पूरा पी आर क्यू आर नॉट पी एंड क्यू इज इक्वल टू नॉट पी. ठीक आहे, बहुत ही बढिया. तर पहा इथं एलएचएस का दिलाय तो लिहून टाका. एलएचएस इक्विव्हॅलेंट दिला आपल्याला, का दिलाय पासून. ठीक आहे, का दिलाय तर इथं दिलाय नॉट पी आर क्यू आर नॉट पी एंड क्यू. हा एलएचएस, हा पूरा एलएचएस हा आरएचएस नॉट पी अन्नी आहे आपल्या. ठीक आहे, आपला फोकस आहे. ते एक काम करतो बघ कसं करता येईल. ते एक काम करता, एक रूल दिसतात बघ, डी मॉर्गन्स लॉ लागते. ठीक आहे, डी मॉर्गन्स लॉ का म्हणते की जर सपोज दॅट, ठीक आहे, सपोज दॅट की इथं पी आर क्यू आहे आणि नॉट जर बाहेर असेल तर हा नॉट अंदर जाते पहा की नॉट पी आर आहे तर एंड होते, पाने चेंज होते, नॉट लागते एंड नॉट क्यू. कौन सा ला? डी मॉर्गन्स ला. तर डी मॉर्गन्स ला लागल पहा. सुनो, ठीक आहे, डी मॉर्गन्स ला कसं लागल पहा. इकडे होईल नॉट पी आर आहे तर एंड नॉट क्यू झाला. ओके, आर नॉट पी एंड क्यू. कौन सा ला? इथं ला लिहा लागते ना, तर मार्क्स ना भेटत. ठीक आहे, लिहा डी मॉर्गन्स ला, डी मॉर्गन्स ला. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, डी मॉर्गन्स ला हे लिहा लागते. ठीक आहे, कसा आला. त्यानंतर पहा एक काम करता, पुन्हा काही नजारा दिसताय. हो सर, एक नजारा दिसता. पहा चेक करा मी का म्हणता. इथं पहा एक नजारा दिसता. कोणसा पहा की हा नॉट पी एंड आहे आणि नॉट पी एंड आहे, याला कॉमन काढा. ठीक आहे, कॉमन काढणे समजताय ना. अरे कॉमन काढणे म्हणजे तुम्हाला समजलं ना, जसं पहा ए प्लस बी आहे. ठीक आहे, ओके, असं समजा ए इंटू बी प्लस सी आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे ना. तर पहा ए इंटू बी प्लस, ठीक आहे, ए इंटू सी आहे. इथून ए एक कॉमन नाही काढत का? सेम का येतं पहा कॉमन का. हा फक्त समजण्यासाठी घेतलो. ठीक आहे, तिथं का होईल पहा कॉमन निघल. कोण कॉमन निघल पहा. सुनो, ठीक आहे, येतो जो पार्ट आहे नॉट पी एंड कॉमन निघला अंदर खाने का राहील पहा. सुनो, ठीक आहे, नॉट पी ते इथं का राहील पहा. नॉट पी एंड निघला ते इथं क्यू आर, हा क्यू उरला. हा चेक कर, आर आणि उरला पहा, हा काढला ना पहा तर क्यू. आता पहा तुम्हाला दाखवतो नॉट पी इकडे पहा. नॉट पी जसं की ए इंटू बी, ए इंटू बी, तसंच नॉट पी इंटू क्यू आला का. ठीक आहे, ओके, सॉरी हा, इथं नॉट क्यू पाहिजे. आय एम सॉरी, नॉट क्यू हा पूरा पाठा मी पारो नाही, क्यू समजलो, नॉट क्यू. ठीक आहे, तर पहा का होईल ए इंटू बी प्लस दिसतात प्लस, सेम का आणि प्लस सेम, हे समजलं तर बहुत बढ़िया. ठीक आहे, की ए इंटू बी चेक करा, ए इंटू बी आला प्लस प्लस ए इंटू चेक करा, ए इंटू दिसतात ए इंटू. ठीक आहे, ए इंटू आणि इंटू. ठीक आहे, पटला ना. ए इंटू दिसता ए इंटू हा वाला पार्ट आणि इंटू सी. ठीक आहे, पटला ना. पा ए इंटू बी प्लस ए इंटू बी प्लस ए इंटू दिसता आणि सी आला. कोणसा आला? याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह ला. डिस्ट्रीब्युटिव्ह ला हे लिहा लागते ना, समजलं ना. हे जर ला नाही लिहिल्या तर पुरा ला वालाच काम आहे. ठीक आहे, पटला ना, म्हणजे मार्क्स भेटत नाही. ठीक आहे, मग आता काय होईल पहा, इक्विव्हॅलेंट घ्या. नॉट पी जसा आहे तसा. ठीक आहे, नॉट पी जसा आहे तसा एंड इकडे पहा या ब्रॅकेट मध्ये पहा. ठीक आहे, या ब्रॅकेट मध्ये का दिसता, एक रूल दिसता पहा. या खूपच्यात लिहिता की सपोज दॅट हा नॉट क्यू आर क्यू आहे. सपोज दॅट क्यू ले टी मानलं, म्हणाले काय जाते क्यू ले टी मान, तर याला जर टी मानला तर याला मानाच लागेल. उलटा ना, कारण पहा टी आहे तर इथं नॉट म्हणताय, नको माना म्हणताय. ठीक आहे, म्हणजे हा टी हा एफ. मग जर समजा कोणी टी मानले, आता जर कोणी एफ मानले हा टी ना होईल का? होईल का? ठीक आहे, मग पहा आर मध्ये काय होते, एफ आर मध्ये एफ एफ ला एफ राहते. लक्षात ठेवा, एफ एफ ला एफ, बाकी सर्व टी. ठीक आहे, तर एफ एफ ला एफ आर मध्ये. ठीक आहे, बाकी सर्व टी. इथं पहा एफ एफ आहेच नाही तर मग बाकी सर्व काही टी आहे. म्हणजे याचा आन्सर आता मी एवढा ब्रॅकेट मध्ये आणली, याचा आन्सर टी आला. कोणसा ला? तर याला म्हणतात कॉम्प्लिमेंट ला. ठीक आहे, कोणसा ला? कॉम्प्लिमेंट ला. ठीक आहे, हे लिहायचं बाबा. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट ला. आता एक मुद्दा पाहाय का सुनो. ठीक आहे, एक शेवटचा मुद्दा प्रूफ दिसता पाहता आहे का. सपोज दॅट इकडे टी आहेच ना. ठीक आहे, आणि एंड आहे. आता मला सांगायची दोन चान्स आहे, दोन चान्स राहतील ना. नॉट पी आहे म्हणजे होऊ शकते इथं टी तरी नाही, नाही तर होऊ शकते दुसरा एक तरी टेबल आणि टी फिक्स राहील मेरे प्यारे दोस्तों, कारण फिक्स आहे ना. इथं का राहील टी फिक्स राहील. ठीक आहे, मग मला सांगा एंड मध्ये काय होते. एंड मध्ये टी ला टी होते, बाकी सर्व एफ होते. तर पहा टी ला टी, बाकी सर्व एफ होईल का नाही एफ. मग मला सांगा
TNT आणि FNT एफ लिहिता, म्हणजे आपली पहिचान नाही सोडता, हा आपली पहिचान नाही सोडता, आपली पहिचान नाही सोडत म्हणजे आयडेंटिटी, ठीक, आपली आयडेंटिटी नाही सोडत, तर मग इक्विव्हॅलेंट नॉट P कौन सा ला, आयडेंटिटी ला, ठीक आहे. तर बहुत ही बढिया. आणि हाच तर आपल्याला प्रूफ करायचा होता की LHS इक्वल्स टू RHS. समजलं असेल मेरे प्यारे दोस्तों, ला लिहा अजून आता मार्क्स नाही भेटत, ठीक आहे. बाकी आपण ब्रेक की बात पाहू, ठीक आहे.